संकल्पची स्थापना गेल्या 8 वर्षापूर्वी झाली आणि ही स्थापना होत असताना एक चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेवून संकल्प गेली 8 वर्ष समाजामध्ये अविरत निस्वार्थ समाजसेवेचा ध्यास घेऊन युवकांच्या साथीनं मार्गक्रमण करता आहे. शिवराय, शाहू, फुले, आंबेडकर या महामानवांचा विचार जोपासून हे संघटन गेली 8 वर्ष समाजामध्ये मार्गक्रमण करतंय. हेच सांगेल की संघटन विषय हा फक्त कोणती तरी गोष्ट साध्य करण्यासाठी नसतो, तर संघटन विषय हा आपल्या व्यक्तित्वाला आयाम आणि व्यक्तित्वाला सुधारण्यासाठी किंवा आपल्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी एक आभासी गुरु आपल्यासाठी असू शकतो, असं असणारं आजचं संकल्पचं चित्र आहे. कसं तर जेव्हा आपण नागरिक कसे घडवले पाहिजेत, तर संघटन बघितलं, संघटन विषय पाहिला तर संघटन विषयामध्ये नेहमी लोक राजकीय हेतून काहीतरी काम करतायत अशी असणारी आजकालची भोवतालची परिस्थिती आहे. तर राजकीय हेतू कुठंही न ठेवता सेल्फ सॅटिस्फॅक्शन हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्वावलंबी होऊन किंवा आपल्याला आपलं व्यक्तित्व घडवण्यासाठी कशा पद्धतीनं एक संघटन आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतं, हा एक नीतिमूल्यक आणि सर्वसमावेशक चांगला विषय घेऊन संकल्प आज काम करते. इथं काम करत असताना कोणत्याही प्रकारची जात पाहिली जात नाही, कोणत्याही प्रकारचा धर्म पाहिला जात नाही, कोणत्याही प्रकारचा पंथ पाहिला जात नाही. तर इथं सर्वांना सर्वसमावेशक भूमिका जी आपल्या महापुरुषांनी घालून दिली आहे आपल्याला. तुमच्या समोर बोलत असताना मी कोणावर टीका नाही करणार किंवा मी कोणाच्या चुका काढत बसणार नाही. तर मी समाजाचा घटक असताना मी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, तर मी संकल्प सारख्या संस्थेमध्ये काम करून एक आदर्श नागरिक घडवता आला पाहिजे. असं कोणतंही राजकीय धोरण नाहीये ज्याच्यासाठी आम्ही सर्व मिळून काम करतोय. तर आम्ही काम करतोय कारण आपली नैतिकता, आपली नैतिक जबाबदारी अशी आहे की आपण समाजामध्ये जगत असताना, जडणघडण होत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं. आणि प्रत्येक युवकाने एका तरी सामाजिक संस्थेमध्ये, संकल्प सारख्या सामाजिक संस्थेमध्ये आवर्जून आपला श्रमदान करून, आवर्जून आपला वेळ त्या ठिकाणी स्पेंड करून खऱ्या अर्थानं आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, अशी असणारी माझी भावना आहे.